सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला. परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातं की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीची नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार की बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय. परंतु खरं तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती. खरं तर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग 53 वर्ष एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर सभासदांनी एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारलं की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत. आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राजकारणामधल्या त्या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालोय. त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाला चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही तोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर 1 महिन्याच्या आत या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर 7 रुपये किलोची 10 रुपये किलो केली होती सभासदांसाठी या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ. नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदांना त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद ते अशा पद्धतीने केले जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कुणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा ते संचालक मंडळ ठरवत असते. त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात. अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास 9,000 सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काही बॅलेट पेपर वगैरे म्हणतायत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे 9,000 सभासद वारस नोंदी करून घ्या, इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे. आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी 100% तयारी आहे. आणि ही माझं आता फक्त हा विषय इथं राहिला नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात, त्यांना काय न्याय दिला जातो ही जग जाहीर आहे. त्यामुळे ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाही. त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलंय खरं त्याच्यावर मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जी आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की बाबांनो हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत नाही. 9,500 जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेल्या नाहीत. या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास 38,000 ही संख्या आहे सभासद संख्या. 32,000 फक्त मताला आले तर त्यात जवळपास 2,500 ते 3,000 सभासद मयत आहेत त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाही. त्यामुळं 9,500 सभासद 9,000 यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय. आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत त्यात आम्ही एकही केलेला सभासद नाही. त्यात सुद्धा आज 10,000 सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे. त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटतं नाही. आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो सहकारामध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हणलं तरी त्यांच्या विरोधात या ठिकाणी 170 अर्ज आले होते. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो.
पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात. जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली 7% मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला. अजून 93% मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतले बाजूलाच आहे. 5 तालुक्यात कडेपूर कडेगावचा काही संबंध नाही, दक्षिणेतला काही संबंध नाही, काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही. घोरपडे साहेब, एकाच एक उमेदवार असते तर काय फरक पडला असता? निश्चित थोडासा फरक पडला असता. आम्ही 12,000 मतापर्यंत गेलो असतो. जे 10,000 विरोधात मतं गेली ते खाली आले असते आणखी. त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असतं. सुरुवात तर चांगली झालेली 100%. यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं. मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं, माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो. हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढले. एकाच पक्षातल्या 2 मान्यवरांची वेगवेगळी पॅनल पडली, त्याचा फायदा बाळासाहेब पाटलांना झाला. आणि भाजप जर एकत्र काम करते, विधानसभेत एकी दाखवली, तर मग कारखान्याच्या निवडणूक असं काय झालं? आणि तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा जिल्हाध्यक्षांनी कसं काय पॅनल टाकलं? बेसिकली मी मगाशी सांगितलं, सरकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते. मी या ठिकाणी वरिष्ठ नेते सुद्धा मला प्रचारात आणता आले असते भारतीय जनता पार्टीचे, पण ह्याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाड्या होत असतात. त्याला जनरल इलेक्शन सारखं या ठिकाणी नसतंय. त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली, त्यामुळे त्यांनी ती घेतली. गट बांधणी वगैरे झाली असं तुम्हाला मानता काय? 100% गटबांधणी झाली. तुम्ही मतदान मला किती मिळाले तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल. या ठिकाणी सभासदांनी आज या ठिकाणी मला 7,500 ते 8,000 मतं पॅनलला दिलेली आहेत. त्याच पद्धतीनं त्यांना 2130 मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे 10,000 सभासद बाजूला गेले आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कोणाला किती मतं मिळाली, कोणाला काय झालं. त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये. पण दादा, एकत्र लढण्यासंदर्भात काही चर्चा झाली नव्हती का? एकत्र लढला असं परिणाम वेगळा दिसला असतो. एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या 3-4 बैठका झालेल्या होत्या. मग असं काय? पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं. काही मंडळी म्हणजे कोण? सगळं मला बोलायला आरोप आहे. काय तरी सरकारात राजकारण नसताना सुद्धा तुमच्या बाबत राजकारण झालं असं म्हणायचं? असं नाही म्हणता येणार, कारण शेवटी काय आहे, ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, काय करायचं, प्रत्येकाचा मोठो वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे. त्यावेळेला पक्षाचं व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात, काही अडचण नाही. पण मनोज घोरपडेंना विरोध करायचा असं काही ठरलं होतं का? छुपा अजेंडा होता का? असं पण काय नसेल, एक वेगळा हेतू असू शकतो यात. आणखी काय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमची ताकद वाढणार आहे असं एकूण आता चित्र दिसते. ज्या समाजाने मतदान केलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही 1 मारेगे तो हम 4 मारेगे असं करणार का? असं नाही काय. तुम्हाला ह्यावेळेला ज्यावेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कारणोत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे. सहकारचं इलेक्शन हे प्रायव्हेट सारखाच विषय आहे. हा काही वेगळा विषय नाही की बाबा या ठिकाणी फार अगदी ह्याच्यावरून बऱ्याच गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर 40-40 वर्ष एका नेत्याकडे सोसायटी आहे, पण त्याला 40 वर्षात कधी ग्रामपंचायत सापडलेली नाही. इथं तुम्ही ठरवता जे सत्तेमध्ये आहेत की बाबा कुणाला इथं मताचा अधिकार द्यायचा, कोणाला या प्रक्रियेत घ्यायचं, कोणाला बाहेर ठेवायचं. सहकार आणि जनरल इलेक्शन ह्याचं कधीही कुठं मेळ लागत नाही. पण आता मी बघतोय 2-3 दिवस झाले टीव्हीला सुद्धा म्हणजे एखादा सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झाला आणि त्या ठिकाणी थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यात कुठं थोडं अपयश आलं तर त्याचा एवढा भाव केला की जणू ह्याने अगदी महाराष्ट्र राज्य जिंकल्याचा आविर्भाव या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते करतायत. नाही, पण एका बाजूला मतदारसंघामध्ये असं आहे की उन्हाळ्यापेक्षा तुम्ही जास्त काम पडला सत्ताधाऱ्यांना. परिस्थिती चांगल्या पद्धतीनं आली होती आणि थोडंसं बरेच वर्ष इलेक्शन नसल्यामुळं थोडासा आम्हाला सुद्धा जेवढा अंदाज पाहिजे तेवढा या ठिकाणी आला नाही. आणि जरी आला असता नसता
तरी या ठिकाणी सभासदांना विचारून आम्ही निर्णय घेतला होता की बाबा या ठिकाणी फार चांगला कारभार जर चालला असेल तर आम्हाला याच्यापासून काही गरज नाही. पण त्या ठिकाणी ज्या वेळेला सभासदांचा मेळावा घेतला त्यामध्ये त्या मेळाव्यामध्ये सभासदांनी कौल दिला होता की इथं चाललेला कारभार हा काय फार पारदर्शक नाही. त्या ठिकाणी आजपर्यंत ह्याला कोण विचारायला नाही. त्यामुळं या ठिकाणी इलेक्शन लढणं गरजेचं आहे. आणि ह्या इलेक्शन लढलं आज तुम्ही जर मला सांगा महाराष्ट्रात अशा किती सहकारी संस्था आहेत की त्या ठिकाणी सहकारातलं इलेक्शन लढलं परिवर्तन झालं. हार्डली 1-2% रिझल्ट असावी गेली आणि ऑर्डरमधली एखादी अशा 9 सीट्स द्यायची आमची तयारी होती आणि त्या माध्यमातून असं बोलणं सुद्धा झालं होतं. परंतु त्यांना वाटलं असेल बहुतेक त्यांची त्यापेक्षा जास्त ताकद आहे किंवा काय, त्यामुळे त्यांनी ते आजमावली असेल. सभेमध्ये ऐकून की पैसे घेऊन त्यांनी सगळं पॅनल केलं होतं. काय जिल्हाध्यक्ष पद बदलणार आहे म्हणून काय खरंय काय ते आपलं पत्रकारांनी त्याचा शोध लावा. आम्ही काय पैशाचा ऐका तिन्ही पॅनलमध्ये पैशाचा मोठा बाजार झालाय. अगदी तिन्ही पॅनलमध्ये अगदी काही सुचूक दिले नाही, पैसे दिले, मीडियाला वाटलं असेल काय. या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला असं वेगळा की सरकारामध्ये बाबा लोकांची नाराजी आहे किंवा लोकांचा उठाव आहे. ते काय झालं इलेक्शन होऊन फक्त 4 दिवस झालेले आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास चालू आहे माझा की बाबा नक्की काय झालं. कारण आपण सुद्धा आपलं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे की ठीक आहे पराभव झाला आम्ही मान्य केला, पण तो का झाला या तळापर्यंत जाण्यात. आणि त्याचा एकच बेसिक खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मतदार ठरवण्याचा अधिकार ज्यावेळेला तुम्हाला असतो, उद्या ग्रामपंचायतला जर असे अधिकार दिले आणि तुमच्याकडे बॉडी आहे तर तुम्ही कोणाला निवडणार आहे त्यात सभासद म्हणून. या ठिकाणी जे तुमच्या फॉर आहे तीच मंडळी निवडणार. सोसायटीमध्ये सुद्धा तीच सिस्टम चालते. त्यामुळे जनरल इलेक्शन आणि सहकारात क्वचित ठिकाणी बदल होतो. आज ज्या संस्था भारतीय जनता पार्टीकडे आहेत उद्या त्यांचं सुद्धा बॅलेटवरच तिथं या ठिकाणी मतदान होणार आहे. माझं इथं आव्हान आहे त्यांनी तिथं फक्त इलेक्शन लावून दाखवा. लढायचं आणि जिंकायच्या नंतरचा विषय फक्त 21 उमेदवार तिथं उभे करून दाखवावेत भारतीय जनता पार्टीच्या काही ज्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये. कारण हा विषय असा आहे की सहकार म्हणायला आहे 100% मालकी हक्काचाच विषय आहे. या ठिकाणी बघितलं तर 22,000 मतदार हा कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणार होता आणि 10,000 मतदार म्हणजे जवळपास 30% मतदार हा दक्षिण असेल, काही कडेपूरचा भाग होता सांगलीतला, काही भाग या ठिकाणी खटाव तालुक्यात सुद्धा 1500 मतदानात 800 मतदान हे पलीकडचं होतं. त्यामुळं त्यांची मदत ही 100% आम्हाला झालेली आहे. कारण दक्षिणेमध्ये काय मला काय फार मोठं त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते नाहीत किंवा बाकीचे कॉन्टॅक्ट नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आमचे. स्थानिक निवडणुकामध्ये इथून पुढे तुमची एकदाची ही भूमिका असणार का? 100% आमची भूमिका पक्षीय असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था का तर तिथं कमळ चिन्ह येतं. सहकारात काय कुठंच आपण काय चिन्हावर इलेक्शन होतच नाही. त्यामुळं ते इलेक्शन ऑब्व्हियसली होणारच आहे, म्हणजे पक्ष म्हणूनच होणार आहे. आणि पक्षालाही कळतं इथं ताकद कोणाची आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं बाकीच्या अडचणी मला काय वाटत नाहीत त्या बाबतीत. दादा सभासदांनी कौल घेऊन तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. आता इथून पुढचं जे सह्याद्री कारखान्याच्या संदर्भात तुमचा काय अजेंडा राहणार आहे? तुम्ही सभासदांसाठी काय आग्रह धरणार, म्हणजे कशा पद्धतीने तिथे हे करणार? आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज 9,000 सभासद यांनी वारस नोंदीपासून वंचित ठेवलेत त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे वारस होण्याचा, तो अधिकार त्या ठिकाणी आम्ही मिळवून देणार आहे. त्यांनी जो शब्द दिला आहे की काय नाही आम्ही एप्रिलपासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे, ती साखर आम्ही फ्री द्यायला लावणार आहे. त्याच पद्धतीनं आज कारखान्याचं जे एक्सपान्शन चाललेलं आहे, आज तुम्ही जर बघितलं तर आज 3 वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनचं काम चाललंय. आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही. शेवटी हा पैसा सभासदांचा आहे आणि त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावरून या गोष्टींची चौकशी लावणी असेल किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदाच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उतरणार आहे. त्यामुळे 9,500 सभासद मतदानात आले असते
आणि वारस नोंदी अजिबात केल्या नाहीत असं नाही. जो माझ्या गटाचा असेल पेंडिंग. त्याची पेंडिंग ठेवायची, तो त्यांच्याच फार जवळचा आहे त्याची वारस नोंद करायची. फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी, परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं, कारखाना जिंकून दाखवावा. आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी, आणि माझी पण तयारी आहे. त्यानंतर विधानसभेला सुद्धा मी राजीनामा देतो, परत एकदा आपण लढूया. जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे किंवा आज या ठिकाणी कोणाकडं जनमानसांचा कौल आहे, त्या ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो. कारखान्याचं इलेक्शन ईव्हीएमवर झालं असं तर फार आरोप झाला राज्यात. कारखान्याचं इलेक्शन बॅलेट पेपरवर नव्हता, मशीनवर झालं असतं. जरी मशीनवर झालं असतं तरी तेवढीच मतं पडली असती. हे आज काय आहे, महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यानं नाकारलेलं आहे. आणि त्यांचा जर बघितला तर टॉपचा विषय हाच आहे की ईव्हीएम. तर त्यांना एक कळणं झालंय की सहकारातलं इलेक्शन, जनरल इलेक्शन, मतदार किती. मी तुम्हाला सांगतो की हार्डली 6% मतदारांना यात मतदानात भाग घेतला कार्ड उत्तर मधल्या. तुम्ही 94% लोकही बाहेरच आहे. तुम्ही 6%, आणि ते सभासद करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही 54 वर्षात केलेत ते तुम्ही एक एक करून तुम्हीच सभासद केलेले. त्यातल्या 10,000 सभासद बाजूला आलेत तुमच्यापासून. फार मोठा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि ईव्हीएमचा जो काही विषय तुम्ही म्हणताय ना, अगदी मागं सुद्धा मी सुद्धा डायरेक्ट त्यांना सांगू इच्छितो महाविकास आघाडीला, एवढंच जर आहे तर तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा ना. बरं, कोर्टात सुद्धा ह्याच्यावर बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण काय असतंय, एक समाजामध्ये आज आम्ही म्हणतोय ना की ठीक आहे आम्ही पराभव आम्हाला मान्य आहे, पण त्यांची ती पराभव मान्य करण्याची मानसिकता नाही. कुठंतरी ते ईव्हीएमवर जायचं आणि जनमानसामध्ये सरकार आलंय, ईव्हीएमवर आलंय, काय आलंय. तुमच्याकडे पण होतं ना सरकार, ईव्हीएम आणलंय कुणी, तुम्हीच आणले ना. तुम्ही पण हॅक करून दाखवायचं ना. त्यामध्ये त्याला काहीतरी सिस्टम पाहिजे, काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे.